मावशीच्या मुलीच्या हळदीला येण्याच्या अगोदर होतं इथे चून दळले जात आहेत, म्हणजे आमच्याकडे चून म्हणतात, काही ठिकाणी उटणंही म्हणतात। तर इथे जे वडे केले जातात त्याचं इथे जात्यावरती पीठ दळलं जातं आणि तेच असं आगरी पद्धतीचं मेन पहिला कार्यक्रम असतो। त्याला सर्व गावातील लोक जेवायला वगैरे पण असतात आणि सर्व कार्यक्रमाला असतात। त्याच वेळा दिवशी चुडा बांधला जातो हिरव्या बांगड्यांचा आणि मस्त असं इथे सगळे मानपान केले जातात। पहा सगळे तुम्हाला इथं दिसत आहे, जो आगरी पद्धतीमध्ये अतिशय उत्तम असं तो त्या दिवशीचा एक फंक्शन असतो। तर तुम्हाला कसा वाटतोय कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आवडला व्हिडिओ तर नक्की शेअर जास्त इथे पहा सर्व मानपान काढलेले आहे, जात्याचे पूजन केलेले आहे आणि रात्रीचे आता आम्ही हळदीला पोहोचलेलो आहोत। मावशीच्या मुलीच्या हळदीला आलेलो आहोत। इकडे आहे मामा मामा गेले आणि आता आम्ही व्हेज म्हणून भाजीचं जेवणासाठी इकडे बसलो, नॉनव्हेज तिकडे आहे। तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही आगरी कोळी म्हटलं तर हळदीच्या दिवशी मटन चिकन नॉनव्हेज हा प्रकार आलाच, पण मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे इथे मी मस्त अशी भाजीच्या जेवणासाठी बसलेली आहे। तर याच्यात भात आलेला आहे छान असं, आमच्याकडे जो ढक्कू केला जातो म्हणजेच आपल्या बोलण्यामध्ये आमटी, जी बिरड्याची आमटी आहे ती केलेली आहे, वटाण्याची भाजी लोणचं पापड असं जेवण छान आलेलं आहे। आणि इथे पहा मटणाचं जेवण इथे चालू होतं, वाढणं चालू होती तिकडे, जेवण सगळी तिकडे बाकीच्या ठिकाणी चालू होतं। तर अशा पद्धतीचं जेवण आहे आणि आमचा डान्स पाहायला अजिबात विसरू नका, कारण की धमाल करतो आम्ही सर्वजण। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती दाखवता येईल इतकं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। मांडव तर अतिशय छान केलेला आहे आणि अतिशय सुंदर असं गणपती बाप्पा, त्याच्यानंतर एवढा मोठा मांडव होतं की नाचायला जागाच जागा, बसायला सुद्धा जागाच जागा छान होतं।
पुढच्या व्हिडिओमध्ये लग्नाचं सर्व